नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे आणि बिहार गया येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या बातम्या निरंतर आम्ही WH न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पण आजची काय बातमी आहे ते जरा बघूया. उपस्थित बुद्ध उपासक उपासिका आणि आमचे वरिष्ठ मार्गदर्शक माननीय राजेश पाटील सर, संविधानिक जागृत विचार मंचचे सहसचिव प्रदीपजी मानवटकर, आमच्या उपासिका भारतीताई, त्रिवेणीताई आणि आपण यूट्यूब चॅनलचे उपस्थित सगळे पत्रकार बंधूंना मी समितीच्या वतीनं क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. आजची हे पत्र परिषद संविधानिक जागृती विचार मंचच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. घेण्याचा प्रमुख उद्देश असा की 12 तारखेला महाबोधी मुक्ती आंदोलनमध्ये जे यशाच्या प्रगतीपथावर आपण या मार्गावर चाललेलो होतो, त्या यशाच्या प्रगतीपथावर काही मनोवादी लोकांनी तिथे दंगली घडवण्याचं सुनियोजित आणि प्रायोजित काम केलं. या निषेधार्थ आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत. संदर्भ असा आहे की विनाचार्य भंतेजींनी गावोगाव फिरून पूर्ण महाराष्ट्रभर भारत देश भ्रमण करून या आंदोलनाला कसं शिखरापर्यंत पोहोचावं, कसं यश मिळवलं, असं अतिपरिश्रम घेऊन त्यांनी सूत्र हाती घेतलं. परंतु प्रमुख सूत्रधार आकाश लामा भंतेजी हे होते. प्रमुख सूत्रधारांना अटक न करता विनाचार्य भंतेजीला त्या दंगलीमध्ये आरोपी सिद्ध करून तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आणि आतापर्यंत ते कस्टडीत आहेत, जेलमध्ये आहेत. हे भीम अनुयायांसाठी मोठी शोकांतिका आहे. विशेष म्हणजे पाहिलं असं असते की जो आंदोलन करता असतो, जो प्रमुख आंदोलन आयोजक असतो, तो लिखित देतो. एक संवैधानिक प्रक्रिया असते की बाबा अमुक कार्यासाठी आम्ही आंदोलन घेत आहोत. जर तिथे काही दंगली घडल्या आणि काही असामाजिक तत्व जर झालं, त्याचा दोषी मी ठरणार. पण असं कृत्य न घडता तिथे उपस्थित विनाचार्य भंतेजीला अटक केली. याच्या निषेधार्थ आम्ही संविधानिक जागृती विचार मंच करून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आमच्या या परिषदेमध्ये प्रत्यक्षदर्शी जी बुद्धगयाला जे प्रत्यक्षदर्शी होते, आमच्या ताई पुष्पा नागदेवते ताई, शिल्पा नागदेवते ताई आणि वसंतराव फुलझले साहेब हे प्रत्यक्षदर्शी आहेत. तर आजची ही सभा, आजची पत्र परिषद त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक राजेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये घेत आहोत. तर मी अनुमोदन करतो की आता समोरची प्रक्रिया जी तिथे घडली आहे, माझ्या तोंडून न ऐकता जे प्रत्यक्षदर्शी त्यांनी आंखोदेखी जे बघितलं आहे, त्यांची मनोगत ते सांगतील. करिता आपल्या सगळ्यांना असं आग्रहाची विनंती करतो की आता वसंतराव फुलझले जे ते प्रत्यक्षदर्शी असतील होते, ते तुमच्या समक्ष तिथली स्थिती ठेवतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम. जय भीम. मी वसंतरावजी फुलझले, बाणाडोंगरी हिंगण्याला राहतो. 6 एप्रिल बेजनबागच्या कार्यक्रमाची पत्रिका मिळाली. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित झालो. त्या कार्यक्रमामध्ये विनाचार्य भंतेच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की महाबोधी विहार जे बिहारमध्ये आहे ते दुसऱ्या लोकांच्या ताब्यात आहे, ते मुक्त करायसाठी आपण आंदोलन करत आहोत. आणि या आंदोलनामध्ये 12 तारखेला 12 लाख लोकांनी उपस्थित राहायचं आहे. आणि अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारचं ते भावनिक आव्हान झालं. आणि आमच्या मनामध्ये एक जागृती निर्माण झाली की आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून आमचे काही मित्रमंडळी होती, साखरकर साहेब, शिल्पाताई नागदेवे वगैरे, आम्ही बसेस करू, ते पण आहेत, आम्ही सर्व तिकडे निघालो. 11 तारखेला पोहोचलो. 12ला आम्ही
त्या स्थळी गेलो. तत्पूर्वी आम्ही बसेसमध्ये असताना ज्यांनी आव्हान केलं होतं तुम्ही बिहारला या, बुद्धगयेला या, त्या लोकांशी काय आमचा कॉन्टॅक्ट झाला नाही. आमची राहायची व्यवस्था संबंधित राकेश धारगावे, शिल्पताई नागदावे, साखरकर या सर्व लोकांनी केली. हा मुद्दा महत्वाचा नाही आहे. 12 तारखेला आम्ही जेव्हा त्या इथे गेलो, बुद्ध जयंतीच्या दिवशी सकाळला गेलो, पूजा अर्चना आमची केली आणि परतीच्या मार्गाने जेव्हा होतो तेव्हा आम्हाला त्या गेटवरती रोखण्यात आलं आणि सांगण्यात आलं की राज्यपाल आलेत. आता राज्यपाल आल्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला सर्वांना थांबवून ठेवलं. थांबवल्यानंतर राज्यपाल निघून गेले आणि आम्ही परत त्या घटनास्थळी गेलो. दुसऱ्या त्या रात्रीला आम्हाला एक मेसेज मिळाला की राज्यपाल, मुस्लिम राज्यपाल बुद्धगयेत आले. बुद्धाच्या समोर त्यांनी पडदा टाकला आणि ते तुटलेल्या मूर्तीला त्यांनी लिंगपिंड, मग शिवपिंड, शिवलिंग अशी ते पूजा केली. तेव्हा भावना भडकल्या की मुस्लिम माणूस हा बौद्ध ठिकाणी येतो आणि पंडितांच्या हातून पूजा करतो. हे काही मनाला पटलं नाही आणि हा मग तेव्हा लक्षात आला आपल्या की हा कुठंतरी एक खेळ खेळण्यात आला आपल्या समाजाशी. आणि मग आम्ही 13 तारखेला कुठे न फिरायला जाता आम्ही सायंकाळच्या वेळेला सर्वांची चर्चा केली. आतमध्ये गेलो आणि पुन्हा आम्ही राहिनीत लागलो. पण त्यावेळेला काही आमच्या महिला होत्या, यांना जेव्हा आम्ही ते दाखवलं, मेन गाभाऱ्यासमोर बुद्धाच्या ते आहे स्टॅच्यू, त्याच्या समोरच्या भागाने 5 पांडव म्हणून त्यांनी ते घोषणा केलेली आहे. तिथे आमच्या महिला घुसल्या. अरे बाबा, हे बुद्धाचं स्थान तुम्ही पांडव कुठून आणता? सवाल जवाब सुरू झाले. आम्ही विचार न केली. मी त्या एका व्यक्तीला बोललो, साहेब, की बाबा ठीक आहे, तुम्ही म्हणता विष्णूचा 9वा अवतार आहे, मग बुद्ध सांगा ना आम्हाला, या ठिकाणी बुद्ध समजवा ना. रामायण, श्रीराम हे कुठून आलं? आणि त्या थोडासा भावनिक विचारावर आणि मग तो राज्यपालचा प्रश्न होताच की का असं केलं तुम्ही? तर मग तिकडून प्रतिसाद म्हणून जय श्रीरामचे नारे आले. अहो साहेब, आमच्याच ठिकाणी आमच्या स्थळी येऊन आम्ही आपल्या भावना बुद्धाला व्यक्त करायसाठी आलो, तुम्ही जय श्रीरामचे नारे लावणार, भावना भडकणार आहेत. आम्ही पण त्यांना जय भीम म्हणून प्रतिसाद द्यायला लागलो. आणि हे प्रतिसाद देताना आमच्या महिला साहजिकच आहे, हो, इतकी विटंबना कोण सहन करणार आहे? बुद्धाच्या स्थळी असून बुद्धांना जिथं ज्ञान प्राप्त त्या स्थळी तुमची त्यांचीच विटंबना आणि आमच्या बौद्धांच्या देखत कोण सहन करणार? महिलांना सहन झालं नाही, त्याही बोलायला लागल्या. आम्ही पण काही मंडळी होतो, आम्ही समोर आलो. त्यावेळेला एका मला मागून अशी झापड मारण्यात आली. मी यांच्या समोर थोडासा पडलो काय, आणि त्याच्यामुळं काय झालं, आणि ते जेव्हा वळून पाहिलं तर ते BMCचे कार्यकर्ते होते, तिथल्या बुद्धगयेचे कार्य करणारे. T-शर्ट वरती जवान पोरं होते. तुम्हाला पण मारलं की नाही? या बाईला पण मारलं, तिच्याही डोळ्याखाली जखम झाली होती, तुम्हालाही ढकललं. आणि सर्वात महत्वाचा एका भंतेजीला हो पुढवलं, हो त्यांनी ऍक्च्युअली खूप मारलं त्यांना. आमचा काय दोष होता? आमच्या स्थळी तुमचाच कब्जा, आम्ही पूजेला आलो, तुम्ही आम्हालाच मारता का हो? ही तक्रार कोणाला द्यायची, सांगायचं कोणाला? पोलीस बघायची भूमिका घेत होती ना, पोलीस होती नाही अशातला भाग नाही. काय पोलीस होती की नाही? इन्स्पेक्टर लेवलचे लोक होते. आम्ही सांगायला लागलो, तुम बाहेर निकलो, बाहेर निकलो, बाहेर निकलो. आम्हालाच बाहेर काढलं साहेब जबरदस्ती. आम्ही जेव्हा बाहेर आलो, आणि एक आपल्यालाही माहित आहे, सर्वांना माहित आहे की त्या बुद्धगयेमध्ये एंट्री करता वेळेस विहारामध्ये आपल्याला आपले मोबाईल सर्व सामान बाहेर जप्तीत ठेवावं लागतं. आमच्याकडे मोबाईल नव्हते, आम्ही मोबाईलचं ते काढू शकलो नाही. आणि मग आम्ही बाहेर आल्यानंतर आपले मोबाईल घेतले आणि सर्वप्रथम आमच्या वरिष्ठांना सांगितलं, विनाचार्य भंतेजीला सांगितलं की आमच्याशी असा प्रकार घडलेला आहे. तर आणि विनाचार्य भंतेजीने तो मेसेज तिकडे पास केला असेल ना. विनाचार्य भंतेजी जागेवर आले आणि आम्ही म्हटलं, मी स्वतः म्हटलं का आपण ठरवलं होतं की आम्ही FIR ला तयार आहोत, त्यामुळे आधार कार्ड आम्ही सर्व देतो.
तो इन्स्पेक्टर जो बाहेर होता त्याच्या डोक्यात आलं की आतमधली गोष्ट जर बाहेर येईल आणि जगाला माहीत होईल की बुद्धाच्या म्हणजे बुद्धाच्या स्थळी ज्ञानस्थळी त्यांच्याच अनुयायांना अटकाव करण्यात येते, हे चांगलं मेसेज जाणार नाही विश्वाला, बौद्ध देशांना. आणि म्हणून त्यांनी काय केलं ते टाळायसाठी हा महत्वाचा मुद्दा होता की आम्हाला FIR करायचं होतं. आम्ही विनाचार्य भंतेजीला पण विनंती केली की आपण पोलीस स्टेशनला जाऊन आपण FIR करणार. भंतेजी तयार झाले का पण चले गे. त्याच वेळेला काही लोकांनी इतकी जबरदस्तीने ते लोक आले, जय श्रीरामचे नारे लावले, भंतेजींना स्वतः ओळताण केली. आम्हाला पण ओळख आहे की नाही आठवतं तुम्हाला. आणि इतकी मोठी दंगल माजवल्यासारखी केली बाहेर, आतमधलं तर वेगळंच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जर FIR केला असता साहेब, आतमधले CC कॅमेरेचे जे होते त्याच्यामुळे तो प्रकार त्यांचा घडला दिसता असता की नाही. मला मारताना दिसले असते, जय श्रीरामचे नारे दिसले असते, आमचे जय भीमचे पण नारे दिसले असते, जय बुद्धाचे पण नारे दिसले असते. ते दिसू नये आणि म्हणून त्यांनी मग तो ते तसं खल करून जबर मारपीट करून आम्हाला तुम्ही घटनास्थळी हाकलून दिला. काय साहेब बरोबर आहे? आम्ही घटनास्थळी गेलो, काही लोक पायी गेले, काही लोक ॲटोने गेले. आमच्या मागे ते गुंड प्रवृत्तीचे लोक, ते जय श्रीरामचे नारे लावणारे, ते बाईकवरती, अक्षरशः बाईकवरती, बरोबर आहे. आम्ही तिथे गेलो घटनास्थळी. रात्री खूप उशीर झाला होता, 10-10:30 जवळपास झाले असते. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तिथे सांगितलं की आम्हाला FIR दर्ज करायचं. पोलीस तिथे पण होते. कोणाला आम्ही सांगितलं का आम्हाला FIR करायचं. तिथल्या पोलीसला पण, तिथे पण पोलीस होती ना, तिथे पण पोलीस होती की आम्हाला FIR करायचा. की आम्ही हेही म्हटलं होतं की आम्हाला पोलीस स्टेशन समोर कधी जायचं आहे. पोलीस स्टेशन अक्षरशः बंद करून टाकलं साहेब. म्हणजे पोलीस स्टेशन समोर म्हणजे येऊच नका म्हणून पोलीस स्टेशन समोर गेलेच नाही पाहिजे तर कोणाला FIR करतील. अशा पद्धतशीर प्लॅन प्रमाणे मग त्यांनी ते घडवून आणलं आणि आम्हाला तिथे आम्ही घटनास्थळाहून आम्हाला पळावं लागलं. ते गुंड प्रवृत्तीचे लोक, माझा फोटो, या बाईचा फोटो, शिल्पाचा फोटो, अशा लोकांचे त्यांच्या मोबाईलमध्ये आले होते की नाही हे ओरडत होते. आम्ही बाहेर पण ओरडत होतो, आमचे काही पुरुष मंडळी पण ओरडत होते. ह्यांचे सर्वांचे फोटो आले होते. त्याच्यामुळे ते त्यांना निवडक त्या लोक पाहत होते यांच्याकडे, बायांकडे, त्या यांच्याकडे. आणि ते घडलं. विनाचार्य भंतेजी तिथे पण आले, आकाश लामा पण होते. आम्ही त्यांना पण सांगितलं, तर आकाश लामांनी आम्हाला तिकडे जाऊन बसायला सांगितलं. विनाचार्य भंतेजीला सांगितलं की तुम्ही शांत राहा, तुम्ही पाठीमागे बसा. आणि तो प्रकार घडला. आम्हाला ऍक्च्युली नंतर आमची बस बोलावली. आम्हाला ते लक्षात आलं हा सर्व घोड काय करणार आहात म्हणून. तर आम्ही बस बोलावली. त्या बसच्या मागे लागल्यामुळे बस पळून गेली, निघून गेली, हाकल. आणि मग आम्ही पायी जायला लागलो. त्या बसच्या मागे सांगायचं तात्पर्य का आम्ही 1.5-2 किलोमीटर पायी गेलो आणि त्यांनी आम्हाला बसमध्ये निघून पडून जावं. आमची मागणी अशी आहे, आजही इथूनही आमची मागणी अशी आहे की आजही आमचा इथून FIR दर्ज करण्यात यावा. आणि ज्या राज्यपालांनी विटंबना केली म्हणजे तिथं भंतेजींची, बौद्धगयामध्ये त्या मंदिराची, त्यांच्यावरही FIR व्हायला पाहिजे किंवा त्यांचा सरकारने, राष्ट्रपतींनी राजीनामा मागून घ्यावा. आणि जे पोलीस तिथे कार्यरत होते त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी. राजेश कर्णमेडाजी पाटील, संवैधानिक जागृती विचार मंचचा एक मार्गदर्शक म्हणून आहोत. तर काकाजींनी ती प्रत्यक्षदर्शी तुम्हाला जी घटना सांगितली, तर मी तिथे नव्हतो, परंतु मी काही मागण्या प्रस्तुत करण्याच्या इच्छुक आहो. ब्राह्मण पंडितांनी महाबोधी विहारमध्ये गुंडागर्दी करण्याचे षडयंत्र रचवले. अशा पंडितांना तिथल्या बिहार सरकारने अरेस्ट करावा, पहिली मागणी. 13 मे 2025ला सायंकाळी उपस्थित पोलीस बौद्ध अनुयायांवर, बौद्ध भिक्खूंवर केलेल्या मारहाणीची तक्रार घेतली नाही अशा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करण्यात यावं. दुसरी मागणी, महाबोधी विहारमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला असे निदर्शनास आले आणि पोलिसांचे पाठबळ आणि मनुवादी विचारांच्या आणि मनोवादी लोकांचा पाठबळ होता अशा लोकांना अरेस्ट करण्यात यावं, त्यांच्यावर संविधानिक कलमा चालण्यात यावं, त्यांच्यावर कोर्टामध्ये कारवाई करण्यात यावी अशी मी इथून विनंती करतो. राज्यपाल बिहार माननीय आरिफ मोहम्मद खान, बिहार सरकार आणि जिल्हाधिकारी गयाचे जिल्हाधिकारी
आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये महाबोधी विहारमध्ये लिंगपिंडची पूजा करण्यात आली, ह्याचा मी निषेध करतो. ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि संविधानाच्या अंतर्गत करण्यात यावी असं मी राष्ट्रपतींना विनंती करतो. आंदोलनाच्या स्थळी बर्बरता होत असताना श्री आकाश लामा यांना फोन करून बोलवण्यात आले, पण ते आले नाही त्या स्थळावर. तर मी या परिषदेद्वारा आकाश लामा यांचा पण मी निषेध करतो, कारण त्यांनी आपली जे भूमिका गाजवायला पाहिजे होती आणि घ्यायला पाहिजे होती ती चांगल्यारीत्या बजावली नाही, असं मी त्यांना पण खडसावून सांगतो आणि त्यांच्यावरही निषेध व्यक्त करतो. या माध्यमातून विनाचारी भंते यांना असंवैधानिकरित्या बिहार पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. ह्या प्रकरणामध्ये श्री आकाश लामा यांनी कसलीच उपाय केले नाही, तेव्हा त्यांना अरेस्ट करण्याकरता त्यांनी काहीच विरोध दर्शवला नाही. मला असं वाटते यांना अरेस्ट करण्यामध्ये कुठे आकाश लामा यांचाच हात नाही, हा एक प्रश्न मी ह्या पत्रकार परिषदेतून व्यक्त करतो आणि आकाश लामा यांचा निषेध करतो. ते 1 तारखेला नागपूर मला येत आहेत, त्यांचा मी निषेध करतो. ते नाही आले पाहिजे, त्याच्या विरोधात आला पाहिजे, एवढंच बोलतो मी. उपासक उपासिकांना माझा सप्रेम जय भीम. आजची पत्रपरिषद महाबोधी विहारासाठी आपण जे 12 तारखेला तिथे दंगल घडली आहे त्या विषयावरती चर्चा करते. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे विनाचार्य भंतेजींची 1% चुकी नसताना आज आमचं जीवर, आमचं अस्तित्व हे जैलामध्ये आहे. का बरं कैद करून ठेवण्यात आलं आहे? चुकी काय आहे? बिहार सरकारने चुकी केलेली आहे. राज्यपाल तिथे जातो, शिवलिंगाची पूजा करतो, आमच्या भगवंताकडे पाठ करून तुम्ही शिवलिंगाची आणि मंत्र जाप करता, हे तुमचं कुठपत बरोबर आहे? पहिला मुद्दा. दुसरा, 13 तारखेला कुठलेच आमचे महाराष्ट्रातली जनता तिथे दंगल घडवायला नाही गेले होते, तर 12 तारखेच्या आंदोलनाला आम्ही तिथे होतो. आणि तिथे जेव्हा समोर जाताना आम्ही म्हणत आहो की आम्हाला फक्त काय तर जे तुम्ही 5 पांडव म्हणता आम्हाला बघू द्या, तर पोलीसवाले चक्क आम्हाला म्हणतात की तुम्ही तिथे जाऊ नका, तुम्हाला तिथे जाण्याची परमिशन नाही. आम्हाला जाण्याची परमिशन तुम्ही देणारे कोण? आम्ही तुमच्या मंदिरामध्ये येऊन तुम्हाला रोखलं का कधी? मग आमचा राईट तुम्ही कसे काय घेऊ शकता? आम्हाला जाऊ दिलं नाही. तिथे आम्हाला बोलण्यात आले की तुम्ही इथे जय श्रीरामचे नारे लावा, कारण हे 5 पांडव आहेत. आम्ही त्यांना नकार दिला आणि आम्ही नारे नाही दिले म्हणून त्यांनी तिथे जय श्रीरामचे नारे देण्याला सुरुवात केली. मग आमच्या महिलांच्या भावना भडकल्या आणि तिथे जय भीमचे नारे हे आतमध्ये लागले. आतमध्ये जय भीमचे नारे लावताना BTMCचे मी त्यांना गुंडे म्हणणार, कारण की त्यांनी येऊन फक्त माझ्यासोबत माझे महाराष्ट्रातली जेवढी तिथे जनता होती त्या सर्वांना फक्त तुडवायचं काम केलं. मारहाण त्यांनी सुरू केली. त्यांनी छोट्या मुलांनाही सोडलं नाही, वरिष्ठ लोकांनाही सोडलं नाही, इव्हन ज्यांच्या अंगावरती चिवर आमचे धम्मगुरू आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही. इतपत मारलं की खाली पाडू पाडू मारलेलं आहे. आणि आम्ही म्हणत राहिलो की तुमचा आतमधला व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा, कारण चुकी तुमची आहे. तर तो व्हिडिओ अजूनही कोणी व्हायरल होऊ देत नाही आहे का? बाहेर येऊन जेव्हा आम्ही जायला लागलो तर चक्क पोलीसवाल्यांनी वस्तीतले मुलं तिथे बोलवून जय श्रीरामचे नारे द्यायला सुरुवात केली आणि नंतर जय भीमचे नारे तिथे लागायला सुरुवात झाली. सुरुवात दंगल घडवण्याचं काम बिहार सरकारने केलंय, प्रशासनाने केलेलं आहे. बौद्ध उपासक उपासिकांनी अजिबात केलेलं नाही आहे. दंगल भडकली, तिथे लोकांच्या भावना भडकल्या. इकडून जय भीमचे नारे, एका इकडून जय श्रीरामचे नारे. आम्ही म्हटलं बुद्ध धर्तीवरती जिथे भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी जय श्रीरामचे नारे कसे काय लागू देणार? आणि आम्ही का म्हणून तिथे शांत बसणार? म्हणून आमच्या जनतेने सुद्धा जय भीमचे नारे दिले. मग जय भीमचे नारे देणं हा काही गुन्हा आहे? आम्ही तुमच्या मंदिरामध्ये येऊन जय भीमचे नारे जर लावले तर तुम्हाला ते बरं वाटेल? आम्ही जर तिथे येऊन तथागतांचं महापरित्राण केलं तर तुम्ही आम्हाला करू देणार? आजपर्यंत असं आम्ही केलेलं नाही. आम्ही असे कुठलाच उपात करत नाही, कारण की आम्ही आंबेडकरवादी आहोत. दुसरं, आम्हाला तथागतांचा धम्म हा शांतीचा धम्म आहे. आम्ही त्याच्यावरती चालतोय. त्याच्यामुळे आमच्यासोबत हा अत्याचार आमच्या पूर्वजांपासून होत आलेला आहे आणि याला कुठेतरी थांबवायला पाहिजे, विराम द्यायला पाहिजे. जी तिथली सरकार
तुम्ही पोलीसवाले तिथे रक्षणासाठी होतं, जो गुन्हेगार असतो त्याला तुम्हाला अटक करायला पाहिजे. तर जिथे ते गुन्हे करत होते त्यांना ते सपोर्ट करत होते. त्यांना त्यांच्या हाताने आमच्या महिलांना मारून घेतलं, आमच्या मुलांना मारून घेतलं आणि त्यांना तिथून हाकलूनही लावलं की आता तुम्ही निघून जा, अब तुम यहाँ पे खडे मत रहो. त्यानंतर तिथे एवढी दंगल घडली. विनाचार्य भंतेजी आले, लीड करत होते आकाश लामा. आकाश लामा लीड करत असताना त्यांनाही फोन गेले. आकाश लामांनी सरळ म्हटलं की आप मेरा बीपी बढ़ा रहे हो क्या. आकाश लामा तिथे ॲज अ टाइम प्रेझेंट झाले नाही. प्रेझेंट कोण झाले? विनाचार्य भंतेजी. तेही भेऊ शकले असते, त्यांनी म्हटलं असतं, त्यांनी पाठ दाखवू शकले असते. त्यांनी पाठ न दाखवता जशी एक लीडर असतो, जो ते एक लीडर आहेत आणि एक लीडर सुद्धा आहेत, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. तेवढ्या जनतेमध्ये ते तिथे आले. त्यांनी पोलीसवाल्याला, माझ्या समोरची गोष्ट आहे, तिथे ते बोलले की सुबह डोंगेश्वरी में भी मारहाण हुई अपने बौद्ध लोगों को, वहां मारपीट हुई और ये दिन में दूसरी बार हो रहा है. ये तीसरे बार बुद्ध गया टेम्पल के अंदर ये तीसरी बार हो रहा है. और मैंने आपको वहां पे भी फौज भेजने के लिए कहा, आकाश लामा जी को भी कहा और वो पुलिस को भी कहा, लेकिन उन्होंने कोई बात नहीं सुनी. और हम जब जा रहे थे पुलिस स्टेशन के तरफ, तेव्हा ते काय बोललात की तुम पुलिस स्टेशन में मत जाओ. हे हिंदीचे वर्ड्स वापरत आहे, कारण पोलीस बोललाय तुम पुलिस स्टेशन के तरफ मत जाओ, आपका जहां धरना है आप वहां जाओ. आणि आम्हाला गुमराह करून आम्ही पोलीस स्टेशनला तुम्हाला तिथून न नेऊ, आंदोलनाच्या स्थळी चला आणि तिथून आपण नेऊ असं सांगण्यात आलं. आणि म्हणून जनता धरणास्थळाकडे गेली. तिथेच त्यांनी स्पॉटवरती लाईट बंद करून टाकली. 1 तास 1.5 तास लाईट बंद. धरणास्थळी गेल्यानंतर लोकांना म्हणजे असं समजायचं की अंधारामध्ये आम्हाला मारहाण करायची प्लॅनिंग होती त्यांची, पोलीसवाल्यांची. एक डग्गा आलेला होता, दुसरा डग्गा आला तिथे. हे काय प्रकार आहे? पोलीसवाल्यांनी आम्हाला तिथे सांगितलं की तुम्ही आतमध्ये बसा. आकाश लामाई बोललेत आप शांत रहो, कुछ मत बोलो, मैं देखता हूँ, मैं समझाता हूँ, मैं करता हूँ. आकाश लामा सरांना विनाचार्य भंतेजी हे बोलत राहिले की अपने लोगों पे ये दिन के तीसरे बार का प्रहार हुआ है, ये सही नहीं है, आप अभी के अभी कंप्लेंट करिए, मेरे साथ चलिए. एक व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघत असाल तर तिथे टॉर्च लावून सगळे लोक बसलेले आहेत, ते लाईट्स बंद होते आणि विनाचार्य भंतेजी बोलत राहिले की कंप्लेंट द्यायला चला. आणि आकाश लामा बोलत राहिले मैं करता हूं ना, मैं देखता हूं ना, मैं करता हूं ना. हेच बोलता बोलता तिथे अर्धा पाऊण तास बोलले. विनाचार्य भंतेजींना बोलले की अभी पोलीस प्रशासन भड़की है. गलती कुणाची ते आम्हाला सांगतात, पोलीस प्रशासन भड़की है तो अभी आप पीछे जाकर बैठिए. आणि 1 तास विनाचार्य भंतेजी बसल्यानंतर त्यांना हॉटेलला पाठवलं. कंप्लेंट आकाश लामा सरांनी जर केली असती तर आज आमची अस्मिता, आमचं चिव्वर आणि जो लीडर व्यक्ती आहे, जो खरंच एक नेता म्हणण्यासारखा आहे, तो व्यक्ती आतमध्ये नाही राहिली असते. 100% आपल्या आकाश लामांची याच्यामध्ये गलती आहे. दुसरा मुद्दा, लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला की हे रॅली घेऊन आंदोलनाच्या स्थळी आले. आम्ही त्या आंदोलनाला तिथेही होतो. त्यांनी रॅली आणली, शांतीपूर्वक आणली. आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत जो व्यवहार झाला, भंतेजींना 1.5 तास किती भिक्षू, 100 भिक्षू होते, 100 बरोबर, यापेक्षा जास्तही तिथे होते भिक्षू. त्यांना उन्हामध्ये बसून ठेवण्यात आलं. त्यांनी म्हटलं होतं की मी इथे माझी शांती मार्च घेऊन येत आहे, तर आपण हे थांबवू. जेव्हा तिथे 8 वाजतापासून तुम्हाला परित्राण करायचं होतं, तुम्ही महापरित्राण करताय. मी तिथेही ते बोलली की महापरित्राण पाठ बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे महाबोधी टेम्पलला व्हायला पाहिजे होतं, ना की आंदोलनाच्या स्थळी. तुम्ही आंदोलनाच्या स्थळी काय करताय तर महापरित्राण पाठ करताय आणि टेम्पलमध्ये शिवलिंगची पूजा करताय. ही किती मोठी शोकांतिका आहे. आणि आमचेच काही बौद्ध भिक्षू म्हणत आहेत की आम्ही जर ते केलं नसतं तर तिथे काही होऊ शकलं असतं. काय झालं असतं? अरे महा टेम्पलला, मोठ्या विहाराला तुम्ही जर महापरित्राणला तिथे जर बसले असते तर हा उपवास झालाच नसता. तुम्ही जनतेला आतमध्ये शिरूच दिलं नाही, कारण तिथे राज्यपाल होता, म्हणून आम्हा लोकांना बाहेर ठेवलं. आमच्या लोकांवरती तिथे अत्याचार झाला, तरीही आपल्या गव्हर्नमेंटनी कुठलाही त्यांच्यावरती त्यांना जाब अजून विचारलेला नाही. हे कितपत बरोबर आहे? फडणवीस सरांना हा प्रश्न आहे.
जर तुम्ही महाराष्ट्राला सांभाळू शकत नाही तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आमच्या महिलांचा तिथे जो अपमान झाला, आमच्या सिनियर सिटीजनचा जो अपमान झाला, ज्या मुलांना मारहाण करण्यात आली, याचं उत्तर बिहार सरकारला कोण विचारेल? पैसा पैसा पैसा, ज्याला वर्चस्व पाहिजे आहे त्यांनी वर्चस्व घ्याव. आणि महाबोधी टेम्पल हे कशा पद्धतीने मुक्त होईल? आज करोडो रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला गेलेले आहेत. आमचा कुणाला विरोध नाही आहे, हा, पण आकाश लामा सर 1 तारखेला येत आहे, आमचा विरोध आहे की त्यावेळेस जिथे तुमची आवश्यकता होती तुम्ही तिथे पोहोचू शकले नाही, तुम्ही पोहोचले नाही. तुम्ही अक्षर म्हटलं की मेरा बीपी बढ़ाने आए क्या? आम्ही तुमच्यावर कसा विश्वास करायचा समोर? तो मोठा प्रश्न आहे आकाश लामा सर. तुम्ही भिक्षू नाही आहात, तुम्ही उपासक आहात. तुम्ही ही गोष्ट जर तुम्ही लीड करताय तर तुमचं काम आहे. जसं विनाचार्य भंतीजींना फसायची कुठली भीती राहिली नाही, तसं तुम्ही पण तिथे येऊन आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे होता. बस एवढंच बोलणार. जय भीम. मित्रांनो, ही होती महाबोधी महाविहार मुक्तीची बातमी. तर निरंतर हा जो लढा सुरू आहे, चालूच आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. आणि हे संपूर्ण कव्हरेज आम्ही जे आहे तुम्हाला WH न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत. फक्त तुम्ही WH न्यूजला सबस्क्राईब करा आणि WH न्यूजच्या स्कॅनरवर जाऊन तुम्ही धम्मदान करा. जय भीम, नमो बुद्धाय.